त्याचा हात पुरल तितक्या उंच खुंटीला अडकावला. गेला ना पुजारीला टाकलं ते फेट्यामध्ये आणि त्याच खुंटी खाली कुंभकर्ण जेवायला बसला. आता 2-3 महिन्याचं जेवण आवरत असतं का महाराज. त्याचं जेवण चाललं. शेवटी तो पुजारी वैतागला. पुजाऱ्याचा धीर सुटला. तो पुजारी म्हटला आता जगू नाही तर मरू. काय व्हायचं त्यांनी गच्च डोळे झाकले. पुजाऱ्यांनी त्या फेट्यातून उडी मारली. जशी पुजाऱ्यांनी वरून उडी मारली तसा तो पुजारी कुंभकर्णाच्या आमटीच्या वाटीत पडला. आमटीच्या वाटीत पडला. कुंभकर्णाने खाता खाताच पाहिलं ढपकन काहीतरी पडलं. पण त्यांनी काही जास्त सिरियसली विचार नाही केला. त्याला वाटलं असं लसणाचा तुकडा फोडणीत आलेला. त्यांनी जसा उचलला तोंडात टाकला आणि जसा पुजारी चावून चावून गिळला तसा पुजारी गेला तर अजूनपर्यंत नाही आला. आता मी म्हटलं हे बुद्धीच्या पलीकडे आहे महाराज. आपल्या त्या भारतीय महायुद्ध कौरव पांडवांचं ठरलं ना तर धर्माला प्रश्न पडला हत्यारं आणायची कुठून. भगवान कृष्णाने सांगितलं हत्यार आहे फक्त आणायला जायला माणूस पाहिजे. भीमाला अहंकार होता शक्तीचा तो घालवायचा होता देवाला. भीम लगेच पुढे आला. कृष्णा जेव्हा तेव्हा असं काय बोलतो रे माणसं पाहिजे ना आणायला जायला. मग आम्ही कशाला इथं काही सप्त्याला आलोय का नुसते. आमचं काय काम आहे मग. दे ऍड्रेस दे पत्ता दे. आणि मग त्याला बिभीषणाचा पत्ता दिला. जाय म्हटला राम रावणाचं युद्ध झाल्यापासून हत्यार पडू नये जाय म्हटला ये घेऊन. आणि मग तो भीमदादा दरकोस दरमजल प्रवास करून लंकेत आला. लंकेच्या मेन गेटवर मुख्य दारावर एक राक्षसीन स्त्री रखवाली करीत होती. तिने भीमाला अडवलं आणि हटकलं. कोण आपण. त्यांनी परिचय दिला. येण्याचं कारण सांगितलं. तिलाही मोठा आनंद वाटला. ऐका बरं का काय. त्या आनंदाच्या भरात त्या राक्षसनीनी भीमाला उचलला तसा कडेवर घेतला. तुम्ही ऐकू राहिले ना सगळे. भीम 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 उचलला तसा कडेवर गदी सहित भीमाला. त्या भीमाचे तो डोळेच पांढरे झाले. त्याला वाटलं हिनी जर असं काखात दाबलं ना असंच वर निघायचं पुन्हा खाली पाहायचंच नाही. पण तिने त्याला उचलला बिभीषणापाशी आणला परिचय दिला. बिभीषण म्हटलं हरकत नाही हत्यारं भरपूर आहे पण तू प्रवास करून दमलाय मुक्काम कर. सकाळी उठ आंघोळ कर जेवण कर फ्रेश हो तुला देतो हत्यार काय अडचण नाही. मग भीम त्याला पटलं थकला होता झोपला. सकाळी उठला. उठल्यानंतर आता झोपेतून उठल्या पहिला 1 नंबरचा कार्यक्रम कोणता. आपल्या प्रत्येक दिनचर्याला शास्त्र आहे. एकही दिनचर्या बोगस नाही. आपली शास्त्र आहे. प्रत्येक दिनचर्याच्या मागे शास्त्र आहे. म्हणून झोपेतून उठल्या पहिला कार्यक्रम कोणता. आथुरणात चहा पिणे आणि त्याला गोंडस नाव देणे बेड टी. आता किती गचळपणा आहे हा. तोंड न धुताच आथुरणात चहा पिणे आणि त्याला गोंडसपणे बेड टी म्हणणे. किती येडेपणा आहे हा. पहिला 1 नंबरचा कार्यक्रम सांगितला कोणता. मुख प्रक्षालनात पूर्वम गुद प्रक्षालनम तथा. दात सुद्धा घासायची घाई नाही करायची. काय तर उठले का पहिले दात घासतात चहा पितात मन पुढचं पाहतात. काय दोन तास पोट साफ होत नाही होत. याचा त्याचा काही संबंध नाही महाराज. तोंड धुण्याची घाई नाही करायची. तोंड धुण्याच्या आधी पोट साफ करायचं. मुख प्रक्षालनात पूर्वम गुद प्रक्षालनम तथा. 1 नंबरचा कार्यक्रम. भीमानी आता तेव्हा काही हागंदारी मुक्ती नसणारच का नाही तेव्हा कशाची हागंदारी मुक्ती. मग त्या भीमानी आपलं ते डबडं घेतलं असेल नदीच्या कडाला गेला असेल. तिकडून येताना त्या भीमाला एका ठिकाणी पाण्याचं तळ दिसलं. तर भीमाने विचार केला घरी जायचं बाटलीत गंगाळ्यात 2-5 तांबे पाणी घ्यायचं बुडबुड आंघोळ करायची. त्याच्यापेक्षा या तळ्यामध्ये पोहू जरा हलकं फुलकं होईल प्रवासाचा शीन जाईल. त्यांनी डबडं ठेवलं काठावर कपडे काढले उडी मारली मनसोक्त त्या तळ्यामध्ये पोहला. मनसोक्त पोहला तळ्यामध्ये.
2-4 वेळा ठाव आणायचा प्रयत्न केला तर मधीच दम तुटून वर आला. त्याला ठाव नाही आणता आला. भीमाला ठाव नाही आणता आला. आणि नंतर थकल्यासारखं वाटलं, बाहेर आला, कपडे घातले, आला तर बिभीषण स्वतः त्याच्या सेवेला हजर होता. म्हटलं डबडा खुंटीला अडकून दे आणि बाथरूम मध्ये आंघोळीची व्यवस्था केली, आंघोळ करून घे. हा भीमदादा म्हणे बिभीषणाला मी आंघोळ करून आलो. तो बिभीषणही विचारात पडला, तोंडला तू तर संडासला गेला ना, आंघोळ कुठं करून आला. आणि मग तो भीमदादा बिभीषणाला म्हटलं तुम्ही ते तळ बांधलं नाही का इकडं. भीमदादा बिभीषणाला काय म्हटला, या बाजूला तुम्ही ते तळ बांधलं नाही का. बिभीषण म्हटलं कोणतं तळ, कोणी बांधलं, कधी बांधलं, कुठं बांधलं. म्हटलं ते इकडं तळ नाही का. अरे तर कोणतं तळ सांगतो तू, निवडून आल्यापासून मी अजून इकडूनचा दगड तिकडं नाही केला. कोणतं तळ, असे चांगले काम करायसाठी निवडून यायचं राहत. कोणतं तळ. अहो म्हटलं ते तुम्ही इकडं तळ बांध. शेवटी भीमानी बिभीषणाला गच्चीवर नेलं आणि गच्चीवरून ते पाणी दाखवलं, ते बघा ते तळ. आणि मग तो बिभीषण भीमाला म्हटला, भीमा तळ नाही ना बाबा, ते तळ नाही. मग काय म्हटलं, आमचा 2 नंबरचा भाऊ कुंभकर्ण, तो युद्धात जो रामाने मारला, तर एका बाणात मारला असं नाही. रामाचा एक बाण त्याच्या कपाळावर लागला. कपाळावर लागल्यामुळे त्याच्या डोक्याची कवटी आहे ना तिचा अर्धा भाग असा उडाला. तो तिथं जाऊन पडला. त्याच्यात पावसाचं पाणी साचलेलं आहे. ते ऐकून तो भीमदादा जागीच पंक्चर झाला. आता तुम्ही विचार करा, ज्याच्या डोक्याची अर्धीच कवटी एवढी, केवढी, भीमाला ठाव नाही आणता आला. भीमाला ठाव आणता आला नाही. ज्याच्या डोक्याची अर्धी कवटी एवढी तर त्याची पुरी कवटी केवढी, आणि पुरी कवटी तेवढी तर तो अखंड केवढा. म्हणून काय प्रचंड विशाल महाकाय. त्यांना ती माया, त्यांची शक्ती पण आवडवली. त्या शक्तासुरांनी राक्षसी शक्ती त्या गाड्यावर टाकली, दाबला गाडा. सर्वज्ञ भगवंताच्या लक्षात आलं. आणि देवानी काय नाही केलं, महाराज काय केलं, त्याने आपला डावा पाय खालून त्या आखाला लावला. डावा पाय म्हणजे पूर्ण पण नाही लावला, डावा पायाचा फक्त अंगठा लावला. डाव्या पायाचा अंगठा, यांचे लय हाल होऊ राहिले, झाडाचे लय हाल होऊ राहिले. आणि तुम्ही लय पुढं बसले बघा, असं लांब बसायला पाहिजे होतं. आता एवढ्या पुढं बसून एवढं डेअरिंग म्हणजे लय डेअरिंग झालं. काय डेअरिंग आहे का, डेअरिंग, ओव्हर डेअरिंग झालं, ओव्हर डेअरिंग झालं. म्हणजे कीर्तनकाराच्या उरावर झाला काय तुम्हाला म्हणावं तरी काय. साईडला बाजूला एखादी डुकली घेतली असती मला काही वाईट नसतं वाटलं, पण एवढं साऱ्या गावाच्या पुढं म्हणजे आत्ती झालं ती. विठ्ठल विठ्ठल. आणि विशेष आहे का, एवढं सगळं वातावरणात तुम्हाला झोप येते तरी कशी, हा विशेष आहे. पुन्हा या माणसांचं कोणत्या जन्मातलं पुण्य असेल, आपलं नाही डोकं काम करीत. सध्या मी एकच ठरवून टाकलं, लवकर मारायचं, यांच्या पोटी यायचं, आरामशीर झोपा काढीत राहायचं, टेन्शनच नाही ना राव. आहे का त्या झोपेला घरदार तरी कळत आहे का काही. एवढी कशी लाडकी येते, घरी तरी घेऊन यायची ना राव. हा विठ्ठला विठ्ठला. काय झालं, मी 3 वेळा तुम्हाला सोडून दिलं, 4थ्या वेळी मलाच दम निघाली. आता तरी सावध व्हा. आणि याच्यानंतर जर पुन्हा तसं झालं ना, डायरेक्ट गोदडी हॉस्पिटलला ऍडमिट. पुन्हा विषयच नाही दुसरा आहे. विठ्ठला विठ्ठला. कृष्णाने फक्त डावा पायाचा अंगठा लावला. शक्तासुराने आपली सगळी आसुरी शक्ती एकत्र करून तो गाडा पुन्हा खाली दाबण्याचा प्रयत्न केला. आणि त्यावेळी कृष्णाने सहज लीलया, कारण कृष्णाच्या सगळ्या लीलाच आहे, त्याला सायास नाही. त्याच्या कोणत्याच करण्यामध्ये त्यांनी पर्वत जरी उचलला ना, गोवर्धन पर्वत, आता एखादी जड वस्तू उचलायची असली तर आपली परिस्थिती काय होती, आपल्या कोणत्या कोणत्या शिरात आणतात आपल्याला कळत. जड वस्तू उचलतात. कृष्णाचा कोणताच भाव नाही हो.
लीलया. भागवतामध्ये शब्दच असा आला. पर्वत सुद्धा करांगलीवर त्यांनी उचलला तर कसा. व्यास महर्षी म्हणतात दधार लीलया कृष्णम छत्राकम इव बालका. दधार लीलया कृष्णम. लीलया कृष्णम दधारम. त्यांनी पर्वत करांगलीवर कसा धरला. लीलया. असं काही केलंच नाही कधी. तोंड वाकडं तिकडं. लीलया दधार लीलया कृष्णम. आणि त्याला दृष्टांत दिला महर्षींनी कोणता. छत्राकम इव बालका. विठ्ठल. तसं त्यांनी त्या गाड्याला खालून पायाचा अंगठा लावलेला आहे आखाला. यांनी आसुरी शक्ती एकत्र करून दाबलाय तो गाडा खाली. तर कृष्णाने त्याच्या अंगठ्यानी पायाच्या अंगठ्यानी सहज झटका आता तो पण डावा पाय. माणसाचा विशेष जोर कोणत्या अंगात राहतो. उजव्या अंगात. उजव्या हातात ताकद जास्त राहते. याच्यात जी मजबूतपणा आहे ते याच्यात राहत नाही. उजव्या पायात जो मजबूतपणा आहे तो म्हणजे अंगाच्या उजव्या भागामध्ये जी मजबूती आहे ती डाव्या बाजूला राहत नाही. आपण उजव्या हाताने जे सहज करू शकतो ते डाव्या हाताने तितक्या सहज करता येत नाही. त्यांनी डाव्या पायाच्या अंगठ्याने सहज झटका मारला गाड्याला. सहज झटका मारला तर तो शकट अंतरिक्षात कितीतरी उंच गेला आणि त्याचे असे बोटाच्या कांड्यासारखे बारीक 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 तुकडे झाले आणि त्याच्यामध्ये तो असुर मेला. मग आता तुम्ही विचार करा का ज्याच्या पायाच्या झटक्याने असुर अंतरिक्षात जातो आणि तुकडे तुकडे होऊन मरतो त्याचा पाय इतका सुकुमार असेल का. हा प्रश्न आहे. आणि तुकाराम महाराज तर म्हणतात तुझी पाऊले सुकुमार. सुकुमार शब्दाचाच अर्थ आहे तलम. म्हणजे फुलाच्या पाकळीपेक्षा नाजूक. रेशम तंतूपेक्षा नाजूक तुझे पाय कसे आहे. एकदम कोमल पाय आहे. तुझी पाऊले सुकुमार. विठ्ठला विठ्ठला. हे विरुद्ध वर्णन. तर याचं उत्तर असं आहे बघा. वामन अवतारातल्या पायाचं वर्णन. कृष्ण अवतारातल्या शक्तासुराच्या वेळी हे केलेलं वर्णन पायाचं. हे वर्णन कार्याच्या संबंधाने आलेलं आहे. कार्यत्वावच्छेदकानी ते वर्णन आलेलं आहे. आणि या अभंगात सुकुमार हे जे वर्णन आहे हे स्वरूपावच्छेदकाने आलेलं आहे. म्हणजे स्वरूपाच्या संबंधाने त्याच्या पायाचं वर्णन हे बरोबर वर्णन सुकुमार. आणि कार्याच्या संबंधाने त्याच्या पायाचं वर्णन ते बरोबर वर्णन. मग महाराज म्हणतात देवा कसे पाय आहे तुझे. तर तुझी पाऊले सुकुमार. सुकुमार म्हणजे सुंदर आहे कोमल आहे. विठ्ठल किती कोमल आहे. मंगळवेढ्यामध्ये एक वेश्या आहे. त्या वेश्येचं वैशिष्ट्य असं आहे की ती सौंदर्याने अप्रतिम सुंदर आहे. तिच्या सौंदर्याची खासियत अशी आहे का तिची माडी आहे. मंगळवेढ्यामध्ये तिची माडी आहे. गावाच्या सगळ्यात शेवटच्या भागात आहे. तिथं गल्ली संपून जाते आणि तिच्या घरापुढून वळण घेऊन रस्ता गावाच्या बाहेर निघून जातो. आणि तिच्या सौंदर्याची खासियत अशी आहे का काय. कितीही संयमी पुरुष इंद्रिय निग्रही केवढाही संयमी पुरुष तिच्या घरासमोरून गेला आणि त्यांनी तिरपा डोळा करून तिच्या घराकडं पाहिलं नाही असं होणेच नाही. संयमी पुरुष जरी तिच्या घरासमोरून चालला तरी तो नकळत चोरून नजरेने एकदा तरी बघणार. आणि मग आता बाकीच्यांच्या बद्दल तर बोलायलाच नको. बाकीचे जे तिच्या घरापुढून चालायची ते राहायचेच चालायचे. त्याच्या इंद्रियाशी नियम नाही. अहो तिने आयडिया काय केली होती. जिथं तो रस्ता वळतो ना तिच्या घरापुढे संपतो तिथं तिने पाण्याचा हौद बनवला होता. आणि जे असे बाकीचे यायचे ना मोकार
ताबा नाही इंद्रियावर, अशी जी यायची ना ती तिच्या घराकडे पाहत पाहत पुढे चालायचे आणि धपकन हौदात पडायचे. आणि हौदात पडला का तिने समजायचं आपलं गिराईक पक्क, असं तिने मानायचं. पण एक दिवशीचा प्रसंग आहे. वारकऱ्यांची दिंडी घरापुरून चालली. 100-150 वारकरी त्या दिंडीत आहे, तरुण वारकरी. या काही वारकऱ्यांनी तिच्या घराकडे पाहिलं नाही. तर याच्यात काय असतं बरं का, तुम्हाला एक सांगतो. माणसांना अपमान वाटतो. एखादा श्रीमंत आपल्या जवळून चालला ना, आपण जर त्याच्याकडे पाहिलं नाही ना, त्याला लय अपमान वाटतो. असा चिडतो ना, आकाश पाताळ एक करतो. काय समजलं स्वतःला, तिरदमडीचा माझ्या पुढून गेला असं त्याला अपमान वाटतो. अपमान वाटतो त्याला. काय करून काय नको असं तगमग होती त्याची. अपमान वाटतो. कोणाला वाटणार नाही. ऐश्वर्या राय तुमच्या पुढे आली आणि तुम्ही तिच्याकडे पाहिलंच नाही. ऐश्वर्याकडे पाहिलं नाही, केवढा अपमान आहे तिच्या सौंदर्याचा. त्या वेश्येला खूप मोठा अपमान वाटला, खूप मोठा अपमान वाटला. पण काय असतं बघा, कधी कधी त्या वेश्येने त्या घटनेचा विचार मात्र असा केला. कसा? ऐका. ती असा विचार करते का ज्या अर्थी माझ्या घरासमोरून जाऊन सुद्धा यांनी माझ्याकडे पाहिलं नाही, त्या अर्थी माझ्याही पेक्षा सुंदर दुसरं यांनी काहीतरी पाहिलं असलं पाहिजे. मग माझ्यापेक्षा सुंदर काय असेल जगात, काय पाहिलं यांनी, म्हणून तिने घराला कुलूप लावलं आणि त्या वारकऱ्यांच्या मागे चालत गेली. दिंडी पंढरपुरात आली. चंद्रभागेत वारकरी नाले, तिने स्नान केलं. दिंडी रावळात गेली. वारकऱ्यांच्या मागे ती रावळात आली. एक एक वारकरी करून पांडुरंगाचं दर्शन घेऊन बाहेर आले आणि सरते शेवटी तिचा नंबर लागला. आणि ती जेव्हा गाभाऱ्यात, पांडुरंगाच्या गाभाऱ्यात गेली आणि समोर जेव्हा तिने पाहिलं आणि मग तिच्या लक्षात आलं, बुवा काय दिसलं तिला, काय दिसलं. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, पंढरपुरीचा लावण्याचा पुतळा, लावण्याचा पुतळा, पंढरपुरीचा लावण्याचा पुतळा, पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा. विठू देखीला विठू देखीला डोळा वेधले अयाची गोडी वेधले अयाची मंदिरात गेली. समोर जेव्हा बघितलं, काय महाराज जे बघितलं, काय दिसलं, पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा, विठू देखी याला डोळा बाई.
परिणाम काय झाला? निमिषन लगे मन वेधिता निमिषन लगे मन वेधिता निमिषन लगे मन वेधिता निमिषन लगे मन वेधिता एवढी तुझी स्वरूपदा तिने बघितला, काय बघितला? पंढरपूरचा निळा, लावण्याचा पुतळा बघितला. परिणाम वेधिले हो मन तयाचे गुणी क्षणभरी न विसंबे विठ्ठल रुक्मिणी. तिच्या मनाचा वेध केला त्या सौंदर्याने. आणि ते सौंदर्यच कसं आहे? निमिषन लगे मन वेधिता एवढी तुझी स्वरूपता. परमात्म्याच्या सौंदर्याचं सुद्धा हे वैशिष्ट्य पहिली वेद लावी वेद लावी. पाहणाराला तो पागल करून टाकतो. देह भाव हरपला तुझं पाहता विठ्ठल. देह भावच उरत नाही हो, देह भावच संपून जातो. अशी परिस्थिती झाली. त्याला पाहिलं की पाहणारा एक विशेष बघा काय महाराज, देव पाहण्याच्या योग्यतेचा भाग आहे. पण जर ती योग्यता प्राप्त झाली, त्या योग्यतेवर आपण आलो आणि जर कधी देव पाहिला तर विशेष असा आहे बघा, ज्यांनी देव पाहिला त्यांनी पुन्हा जगाकडे पाहिलंच नाही. तो पुन्हा जग पाहतच नाही. का? देव पाहिला की तो देव रूपच बनतो. देव पाहाया गेलो देवाची होई गेलो देवाची होई गेलो काही उरतच नाही. तिथं गेलं की परमात्मा नाही, हे देव पाहावया गेलो ते देवाची उणी ठेवलो. हा जसा याच्यापेक्षा एक बारीक भाग असा बघा काय, ज्या डोळ्यांनी देवाला पाहिलं तर तो डोळा रूपाने राहतच नाही. डोळ्यातील बाहुली माझी मिठाई झाली, माझी मिठाई झाली. घरानंद मूर्ती घरानंद
मूर्ती झाला शिंगारी डोळ्यातील बाहुली माझी विठाई झाली माझी विठाई झाली घनानंद मूर्ती झाला शिंगारी डोळा व्हायब्रेशन झालं विठ्ठला 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 व्हायब्रेशन ते एका एकी नाही झालं हळूहळू हळूहळू होत गेलं ते बर 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 डोळ्यातली बाहुली म्हणजे डोळ्यातलं बुबुळ देव पाहिला की देव रूप बनून जात देवाच्या सौंदर्याचं हे वैशिष्ट्य आहे ज्यांनी पाहिलं त्याचा स्वतःवर ताबा उरतच नाही रामायणातला प्रसंग बहुश्रुत आहे नेहमी ऐकवला जातो तो है की नाही रामाच्या चरण स्पर्शाने अहिलेचा उद्धार झाला आणि काय ती बातमी इतकी वाऱ्यासारखी काही बातमी आहे ना महाराज किती तुम्ही सांभाळण्याचा प्रयत्न करा लीक होतात म्हणजे होतात काही बातम्या थांबतच नाही वारा कमी पडतो इतक्या वेगाने पसरतात काही बातम्या थांबतच नाही कशा लीक होतात कुठून फुटतात काही कळत नाही पण त्या काही बातम्या आहे तशी ही बातमी त्या जंगलात तपश्चर्या करणाऱ्या सगळ्या ऋषी मुनींपर्यंत गेली ऋषी तिथल्या जंगलात पसरल ते मरू द्या काय राम लक्ष्मणाला घेऊन विश्वामित्र मिथिला नगरीत जाण्याच्या आत सीता स्वयंवराच्या आधी ही बातमी मिथिलेत पोहोचली होती काय बोल हा लग्नाच्या आधी सीतेला हा पराक्रम माहिती होता त्या लग्नाच्या वेळी काय झालं नवरीने नवऱ्याच्या पाया पडायचं सीता रामाच्या पायाच पडणं आधी सीतेला तिच्या त्या मैत्रिणी होत्या कलावऱ्या त्या कलावऱ्या म्हणे अगं दाजीच्या पाया पडणार आता दाजी जुना झाला बर का दाजी रिटायर झाला आता जिज्जू आला आता दाजी कोण म्हणत नाही याला ते आपल्या लहानपणी होता दाजी आता जिज्जू हिंदी आहे का त्याच्यात त्या जिजूला बारीक नेऊन असावी त्या चुचुंदरीनी म्हणावं अगं पाया पड सीता पाया पडत नाही विनोदातला विषय गांभीर्यात गेला सगळ्यांनी समजावून सांगितलं जनक राजा आला सीते पाया पड सीता रामाच्या पाया पडत नाही सीतेची आई आली सून आहे ना तिने सांगितलं अगं सीते पाया पड काय पाहिजे तुला त्रैलोक्याचा मालक अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य संपन्न प्रभू राम पती स्वरूपात तुला मिळाला अजून काय पाहिजे तुला का पाया पडत नाही तू सीतेने सांगितलं आई माझा अहंकार म्हणून मी पाया पडत नाही असा गैरसमज करू नको मग सीते सगळे विनंती करतात तू पाया का पड कारण पाया पडत नाही तोपर्यंत लग्न सोहळा पूर्ण होत नाही लग्न सोहळा पूर्ण होत नाही तर बाकीच्यांना भिडता येत नाही आता लई चांगली पद्धत आली गेलं पहिलं लई चांगली खूप सोय चांगली झाली आता ते लग्न लागू नाही तर त्याचा जाळ होऊ पहिले काही तर खातातून सोळा गाडी काढून निघून जातात खातातून निघून जातात काही पद्धत चांगली आली पहिली पद्धत काय होती लग्न झाल्यानंतर जेवण राहायची आणि त्याच्यामुळे बाकीची मंडळी वराडी सावचित्त कोंबून पडलं सीते तू पाया का पडत नाही सीतेने तिच्या आईला जे कारण सांगितलं मला ते सांगायचंय तुम्हाला काय सीता म्हटली आई मी पाया का पडत नाही तुला माहित नाही का पडत नाही तेच मला माहिती करून घ्यायचंय का पाया पडत नाही ती म्हटली माझे मिस्टर तुला माहित नाही सीता आईला म्हटली मम्मी माझे मिस्टर आहे ना यांची विल पॉवर तुला माहित नाही हे दिसायला असे पण पॉवर बाज आहे
काय पावर काय अगं इकडं स्वयंवराला येताना जंगलात दगडाला पाय लागला तर त्याची बाई झाली. मग तुला पाया पडायचं न पाया पडायचं काय संबंध त्याची? ती म्हटली तेच सांगते. काय पावल्यावर उभं राहण्याच्या आधी मी पार्लर मधून आले का नाही? आता नवरीच्या आई बापच पार्लर मधून येतात. नवरी काही कोळशाच्या खाणीतून येईल? नवरी येईल कुठून मग? नवरीच्या आईच दम मारी ना आता पार्लरची बाई. नवरी काय करेल विचारा. अहो आबा नवरीच्या मेकअपचा खर्च 15-20 आणि 25 हजार रुपये. नवरीचा मेकअप पार्लर मध्ये नुसतं तोंड धुवून यायचं. 25,000. कशाचा परिणाम? अकलीपेक्षा पैसा जादा हा त्याचा परिणाम. अक्कल कमी मोठा जास्त हा त्याचा परिणाम. दुसरं काही नाही. 25,000 काय होत नाही तुम्ही विचार करा ना. नुसतं चेहरा रंगवायला 25,000. तर ती म्हटली मेकअप करताना माझ्या कपाळपट्टीवर ही जी कपाळपट्टी बांधली की नाही आणि याच्यात हिरे आहेत की नाही, लाले हिरवे निळे पिवळे पांढरे विविध रंगाचे इष्टमन कलरचे